तर मित्रांनो, आम्ही चाललेलो एका कामानिमित्त साताऱ्याला आणि आम्हाला जाताना उशीर पण झाला होता आणि वन डे रिटर्न पण यायचं होतं। आणि तुम्ही बाईकवर जर साताऱ्याला जात असाल तर पुसे गावाजवळ असलेला वर्धनगड बघायला विसरू नका। आणि मग आम्ही गोंदवल्यापासून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि येऊन पोचलो पुसेगावमध्ये। आणि पुसेगावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जो दिसतो हा तुम्हाला वर्धनगड किल्ला। आणि वर्धनगडाच्या पायथ्याला आल्यावर ह्या पाठीच्या दिशेने गेल्यावर तुम्हाला उजवीकडे वर्धनगडाचे प्रवेशद्वार दिसते। आणि वर्धनगडाच्या पायथ्याला असलेल्या छोट्याशा गावामधूनच वर्धनगडाकडे रस्ता जातो। आणि मग आम्ही गड चढायला सुरुवात केली। आणि गडाच्या सुरुवातीलाच आपल्याला सातारा वन विभागाचा प्लास्टिक बंदीचा बोर्ड दिसतो। आणि थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला होतं मारुतीचं दर्शन। आणि पर्यटकाला बसण्यासाठी ही झोपडी सुद्धा इथे आहे। आणि सातारा वन विभागाकडून या सगळ्या गोष्टी गडावर करण्यास सक्त मनाई आहे। आणि सिमेंट पायरी मार्ग गडाच्या मध्यभागी आल्यानंतर संपतो। आणि या पाऊल वाटेनं थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला गडाचा महादरवाजा लागतो। सगळ्यात आधी मी महादरवाजाच्या पायरीचे दर्शन घेतले आणि आतमध्ये प्रवेश केला। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गडाचा पूर्ण नकाशा बघायला मिळतो आणि ह्या फलकावर पूर्ण गडाचा इतिहास वाचायला मिळतो। आणि थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला ह्या दाट झाडीमध्ये गडाचे काही अवशेष बघायला मिळतात। आणि गडावरती आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही या शिवकालीन महादेव मंदिराचे दर्शन घेतले। आणि महादेव मंदिराच्या बाजूला असलेले हे शिवकालीन पाण्याचं टाकं, त्यात अजून पण पाणी आहे। आणि तिथून थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला झालं मारुतीचं दर्शन। आणि मग आम्ही पाऊलवाट चालत वरती गेलो हे मंदिर कुठलं आहे बघण्यासाठी। आणि हे मंदिर आहे वर्धनी मातेचं। आम्हाला उशीर झाल्यामुळे या मंदिराच्या आतमध्ये जाता आलं नाही, मंदिर बंद झालेलं होतं। आणि गडावरून दिसणार हे पुसेगाव आणि सातारा पंढरपूर रोड आणि आजूबाजूचा परिसर आणि गडाची तटबंदी। आणि दिवस मावळण्याचा टाइम असल्यामुळं निसर्गात आणखीन भर पडली होती। आणि ही जी दिसते तुम्हाला गडाच्या पश्चिमेची तटबंदी। अंधार पडत असल्यामुळे आम्ही लवकरच गड उतरायला सुरुवात केली आणि महादरवाजातून बाहेर आलो आणि चालू केला परतीचा प्रवास। आणि गडावरती आपल्याला अजून 2-3 पॉइंट बघायचे होते, ते काय आपल्याला बघणं शक्य झालं नाही। आणि कुठल्या तर बेवड्यांनी गडावर दारू पिऊन बाटल्या तशाच फेकल्या होत्या, आपल्याला का ते सहन झालं नाही, आपण आणून खाली टाकल्या। आणि आम्ही आता निघालो आपलं महत्वाचं काम करण्यासाठी। मी घेतलेलं हे डॅश साऊंड जातीचं पप्पी आपल्याला या दादानी साताऱ्यावरून आपल्याला वर्धनगडापाशी आणून दिलं। आणि आम्ही रिटर्न पंढरपूरला निघालो। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला वर्धनगड ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा।